आज माझे जे निवासस्थान आहे आणि बीड शहरामध्ये मी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेत आहे। मला आज येणाऱ्या 5 ऑगस्टला माझ्या अध्यक्षपदाची वर्षपूर्ती होणार आहे। त्यानिमित्त मी एक राज्यस्तरीय पत्रकार परिषद घेणारच आहे। पण या मार्फत मी सगळ्यांना 1 वर्षामध्ये वक्फ बोर्डामध्ये काय कार्य केले, तर आम्ही ज्या वक्फमध्ये तरतूद आहे की शैक्षणिक असो, आरोग्य असो, यासाठी या जागेचा वापर झाला पाहिजे। त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही मेडिकल कॉलेज, जे भारताचं पहिलं मेडिकल कॉलेज बीड शहरात होणार आहे महाराष्ट्र वक्फ बोर्डामार्फत। त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य शासन या दोघांचाही निधी वापरला जाणार आहे। लवकरच ते मेडिकल कॉलेज वक्फ बोर्डाच्या जागेवर उभा राहणार आहे। त्यानंतर तसेच आपल्या युवा पिढीसाठी जी आज संपूर्णतः मोबाईलच्या आहारी गेलेली आहे, त्यांच्यासाठी पण आम्ही एक खेळाडू आणि गुणवंत खेळाडूसाठी एक क्रीडांगण 100 ते 150 कोटीचं क्रीडांगण आम्ही उभा करणार आहोत। ते पण क्रीडांगण केंद्र शासन आणि राज्य शासनामार्फत येणाऱ्या निधीतून आम्ही राबवण्यात येणार आहे। आणि त्याकरिता नुकतीच आम्ही 21 जुलै रोजी जिल्हाधिकारी बीड यांच्यासोबत बैठक घेतलेली आहे। दोन्हीही जागासाठी आम्ही 3-4 जागाचं सिलेक्शन केलेलं आहे। त्याच्याबद्दल लवकरच अहवाल तयार होणार आहे आणि पुढच्या आठवड्यात त्याबाबत माननीय उपमुख्यमंत्री अजितदादासोबत बैठक घेऊन पुढची दिशा आम्ही ठरवणार आहोत। अशाच प्रकारे विविध प्रकल्प वक्फ मंडळाच्या माध्यमातून, जसे की कॅश वक्फ नावाचा प्रकार आहे, तो आपल्याकडे मागील 70 वर्षापासून त्याचे साधे खाते उघडले नव्हते। मी अध्यक्ष झाल्यानंतर ते खाते उघडण्यात आले। त्याच्यामार्फत आम्ही लोकांकडून कॅश वक्फ, जशी जमीन वक्फ करता येते तशी कॅशही वक्फ करता येते। कॅश वक्फच्या माध्यमातून जे जमा होणारा निधी आहे, त्याच्यातून गरीब मुस्लिम जे विद्यार्थी रिसर्च करू इच्छितात, PhD करू इच्छितात, त्यांना 1 लाख रुपीजची आम्ही स्कॉलरशिप देणार आहोत। आणि जे आमचे विधवा आई बहिणी आहेत, त्यांच्या बळकटीकरणासाठी 1 टाइम 50,000 ते 1 लाखापर्यंतचा आम्ही निधी त्यांच्यासाठी देणार आहोत। अशा पद्धतीने आम्ही वक्फ मंडळाच्या वक्फच्या माध्यमातून प्रोजेक्ट राबवित आहोत। आणि जे काम आधी मुख्यालयामध्ये प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांना येऊन करावं लागायचं, ते आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज ऑफिस कार्यालय कार्यान्वित केले, जे फक्त मराठवाड्यात होते। मराठवाड्या व्यतिरिक्त कुठल्याही जिल्ह्यात वक्फचं कार्यालय नव्हतं। आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यालय आहे। तिथं आम्ही रिक्रुटमेंट केली शासनाची मदत घेऊन। 200+ स्टाफ आहे। ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी आज 27 ते 28 लोकांमध्ये वक्फ बोर्ड चालायचं, आज प्रत्येक कार्यालयामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा स्टाफ आहे, जेणेकरून जी आमची 1 लाख एकर अंदाजी जी जागा आहे, ज्याला आपण 60% इन्क्रोचमेंट झाली म्हणतो, ती फिगर आज पॉज झालेली आहे। त्या फिगरच्या पुढे आज जात नाही, कारण आमच्याकडे काम करणारे लोक आलेले आहेत। नवीन इन्क्रोचमेंट अजिबात होत नाही आहे। जे जुने इन्क्रोचमेंट आहे ते पण आम्ही एक लीगल फर्म नियुक्त केलेली, त्यांच्या माध्यमातून काही आम्ही आमचे लिटिगेशन आहे ते सॉल्व्ह करून ती जागा ताब्यात घेण्याचं आमचं काम चालू आहे आणि लवकरच त्याच्यात आम्हाला फार मोठं यश मिळणार आहे। त्यासोबतच राहिलेले जे इन्क्रोचमेंट आहे, ज्यांच्याकडे काहीच नाही अजिबात, ते लोक कॉर्पोरेशनचीही परमिशन नाही आहे, वक्फ मंडळाचीही परमिशन नाही, असे जे लोक आहेत त्यांच्यासोबत आम्ही एक ट्रायल संभाजीनगरमध्ये राबवित आहोत महानगरपालिकेसोबत, की वक्फ मंडळाचे ज्यांच्याकडे काहीच कागदपत्र नाही आहे, कॉर्पोरेशनची परवानगी घेतलेली नाही, तिथं आम्ही बुलडोझर कारवाई या नावाने एक आक्रमक भूमिका घेत अशा लोकांविरुद्ध कारवाई करतो, ज्यांचे की वक्फ मंडळाची प्रॉपर्टी निष्कासित होईल। आणि त्यासोबतच आम्ही संधी देत आहोत की जे वक्फ मंडळाचे जुने भाडेकरू आहेत, जे किमान भाडे देतात किंवा भाडेच देत नाही, अशा लोकांना आम्ही संधी दिलेली आहे की ते स्वतःहून वक्फ मंडळाच्या ऑफिसमध्ये यावे आणि त्यांनी आपला भाडे करार 2014च्या लीज रूलप्रमाणे करून घ्यावा, जेणेकरून त्याला नाहरकत देता येईल व महानगरपालिकेमध्ये जाऊन त्याचं बांधकाम तो MRTP ॲक्टप्रमाणे रेग्युलाइज करून घेईल। या कामामुळे, या ट्रायलमुळे आमचं महानगरपालिकेचं तर फायदा होणारच आहे, पण वक्फ मंडळाच्या उत्पन्नात भरपूर वाढ होणार आहे। या आम्ही जे काही योजना राबवतोय, लोकांना जिल्ह्यामध्ये जे कार्य आम्ही करून देत आहोत, लोकांचे सोयीसुविधा देत आहोत जिल्ह्याच्या ऑफिसमधून, जे मागच्या काही वर्षापासून 4 कोटीपेक्षा कधीही उत्पन्न गेलेलं नाही, पण याच पहिल्याच वर्षाच्या माझ्या कार्यकाळात 2.5 पट उत्पन्न म्हणजे 11 कोटीच्या वर उत्पन्न गेलेलं आहे। आणि माझं पुढच्या वर्षीचं जे टार्गेट आहे ते 25 कोटीचं टार्गेट आहे। या माध्यमातून आम्ही वक्फ फंड जर आला तर आम्ही या माध्यमातून सोशल ॲक्टिव्हिटी पण वाढवू, आमचा आधी खर्च आम्ही भागू, त्याच्यातून राहिलेल्या पैशातून खर्च हे करू। लवकरच आम्ही जे कॅश वक्फची जी खातं उघडलेलं आहे, त्याच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांची वेळ घेतोय।
एक पहिला प्रयोग आमचा वर्षपूर्तीनिमित्त एक 50 गरीब मुलांना 1-1 लाख रुपये असे 50 लाखाचे 50 चेक वाटप करणार आहोत. आणि आमची जी काही आया बहिणी आहेत त्यांना बळकटीकरणासाठी जे बचत गटच्या नावावर शिकार होत आहेत त्यांना देखील आम्ही परत न घेण्याच्या अटीवर 50,000 ते 1 लाख त्याचा जे काय व्यवसाय असेल बळकटी करण्यासाठी अशी 50 चेक म्हणजे आम्ही जवळपास 1 कोटीचं वाटप माननीय मुख्यमंत्र्याच्या हातून सुरुवात करणार आहोत. त्यानंतर मग आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये समिती तयार करून जे काही विद्यार्थी आहेत स्कॉलरशिपसाठी पात्र आणि महिला त्यांच्यासाठी एक समिती तयार करून पण आमचं ते प्रयोग आम्ही राबवणार आहोत. त्यानंतर ज्या काही मिळकती आमच्या रिकाम्या होत आहेत त्यासाठी आम्ही एक कन्सल्टंटची नेमणूक करत आहोत की जे कोणी त्याच्यामध्ये त्या जमिनीचा पोटॅन्शियल काढेल, त्याच्यामध्ये काय विकास होईल आणि त्या विकासाच्या मधून त्या जमिनीचं उत्पन्न कसं जास्तीत जास्त होईल त्याची पण आम्ही नेमणूक केलेली आहे. त्यानंतर ज्या जमिनी आमच्या लिटिगेशनमध्ये आहेत, जी 1 लाख एकर जमीन आहे त्यासाठी आम्ही शासनामार्फत जे आहे तर एक GPS टेंडर काढलेला आहे GPS मॅपिंगचा, तर तोही पैसा आम्ही शासनाकडून घेतलेला आहे. आज मी आपल्याला सांगू इच्छितो मुख्यालयाची जागा असेल, मुख्यालयासाठी बांधकामासाठी पैसे असतील, GPS मॅपिंगसाठी पैसे असेल, माझं शासन आहे, महायुतीचं शासन आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांनी वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी जितका आवश्यक आहे तेवढा निधी जो दिला ते 50 वर्षात आजपर्यंत कुठल्याही सरकारने दिलेला नाही. या निधीतून आम्ही GPS मॅपिंग जे होणार आहे जवळपास 15 ते 20 कोटीचं टेंडर आहे की ते आमची 1 लाख रुपये जमीन 1 लाख एकर जमीन आयडेंटिफाय करून कोणत्या जमिनीतून काय पोटॅन्शियल आहे म्हणजे नेमकं एखाद्या जमिनीतून रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स होऊ शकतो, कमर्शियल होऊ शकतो किंवा एखादा एज्युकेशन कॉम्प्लेक्स होऊ शकतो, ते सुद्धा आम्हाला ते आयडेंटिफाय करून देणार आहेत. अशा पद्धतीने डेव्हलपमेंट जी चालू आहे आमची, जे मनुष्याच्या जीवनामध्ये जीवन जगण्याकरता जे महत्त्वाचे 4 पिलर असतात त्या पिलरवर वक्फ मंडळाचं सध्या काम चालू आहे. सगळ्यात पिलर पहिलं म्हणजे मनुष्याला सगळ्यात आधी आरोग्याची गरज असते, त्यानंतर त्याचं शिक्षण, त्यानंतर त्याचा व्यवसाय आणि त्यानंतर चौथा पिलर आहे त्याचं राहण्याची जागा. या 4 गोष्टी वक्फमध्ये कायद्यामध्ये तरतुदी आहेत. त्या तरतुदीप्रमाणे आम्ही 4 पिलरवर आमचं काम चालू आहे आणि येणाऱ्या 2 ते 3 वर्षात आम्ही शासनाच्या मदतीने वक्फ मंडळाला जे तर मार्फत ज्या वक्फच्या मनशा आहे, ज्यांनी पण वक्फ केलेले त्याचं कार्य पूर्ण करून आम्ही ह्या शेवटच्या गरीब मुसलमानापर्यंत याचा फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. वक्फ सुधारणा विधेयक केंद्र सरकारनं आणलेलं होतं, त्याचा काय नेमका परिणाम झाला, काय फायदा आणि काय तोटा आहे? खूप मोठ्या प्रमाणात त्या संदर्भात मुस्लिम समाज रस्त्यावरती देखील उतरलेला होता, त्यांनी त्यांचा संताप देखील व्यक्त केला होता आणि त्याला विरोध देखील केला होता. वक्फ सुधारणा विधेयक जे आलेलं आहे त्याला जे आपली संसद आहे, संसदमध्ये तो कायदा पारित झालेला आहे. संसदेला तो अधिकार आहे कायदा बनवण्याचा, कारण पहिला बी जे कायदा होता त्याच संसदेने पास केला होता, म्हणून हे वक्फ मंडळ तयार झालेलं आहे. तर त्या संसदेने ते कायदा पास केलेला आहे. त्याच्यामध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे त्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये एक मुभा असती चॅलेंज करण्याची, ती चॅलेंज झालेलं आहे. काही गोष्टीमध्ये सरकारने स्वतः स्टे दिलेला आहे की या गोष्टी आम्ही करणार नाही. त्या सोडून ज्या काही गोष्टी करता येतात आम्ही त्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र वक्फ मंडळाने सुरू केलेली आहे. कारण जर आम्ही अंमलबजावणी नाही केली, याच्याबाबत पण आमच्याकडे राजकारण झालं की महाराष्ट्र वक्फ बोर्डाला काय घाई आहे सुप्रीम कोर्टात कायदा असताना, पण आम्ही जर नाही काम केलं, आमच्या नोंदणी थांबवली, आमचे कमिटीजचे हेरिंग थांबवली तर लोकांचे नुकसान होईल. असे नुकसान होईल जे कधीही भरून निघणार नाही. तो संसदेत पास झालेला कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्या कलमाला स्थगिती दिलेली नाही त्या कलमांतर्गत आम्ही काम सुरू केलेलं आहे आणि लोकांना आम्ही त्याबद्दलच्या सोयीसुविधा देत आहोत. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशनच्या पोर्टलच्या बाबतीत लोकांमध्ये फार मोठा गैरसमज आहे की त्याची परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी महोदयांना गेलेले, पण हा गैरसमज मी त्यांचा दूर करू इच्छितो की फक्त त्याची तपासणी ऑनलाईन पद्धतीने त्यांच्याकडे जाणार आहे आणि ती पण फिजिकल फाईल नाही जाणार, ऑनलाईन पद्धतीने तो 2-3 गोष्टी तपासणार, त्यांना टाईम बाउंड करण्यात येणार आहे. त्या पोर्टलवर सुद्धा आमची केंद्र सरकारचे जे सेक्रेटरी आहेत त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही त्याच्यामध्ये टाईम बाउंड करणार आहोत. त्याच्यामुळे या कामामुळे या कायद्यामुळे पारदर्शकताच येणार आहे, नुकसान कोणाचं याच्यामध्ये होणार नाही. जमीन माफिया भूमाफियांनी खूप मोठ्या प्रमाणात वक्फच्या जमिनीवरती
कब्जा केलेला आहे, त्याच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे, असे जी खटले आहेत हे एकूण महाराष्ट्रातले खटले आणि त्याच्यात मराठवाड्यातले खटले किती आहेत आणि ते खटले त्याचं निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून, ते जमीन परत वक्फ येण्याच्या दृष्टिकोनातून काय काय प्रयत्न केला जातो आणि तो कधीपर्यंत केला जातो? आत्ताच सांगितल्याप्रमाणे मी की 1,00,000 एकरचं महाराष्ट्र वक्फ मंडळ मालक आहे, परंतु आमच्याकडे ज्यावेळेस मी 2021ला मेंबर झालो त्यावेळेस फक्त 28 कर्मचारी पूर्ण महाराष्ट्रासाठी काम करत होते. माझा बिल्डरशिपचा व्यवसाय आहे, माझे 2-3 जिल्ह्यामध्ये कार्यालय आहेत, तर माझ्या एका कार्यालयाला तेवढा स्टाफ असतो आणि हे महाराष्ट्र वक्फ मंडळाला तेवढा स्टाफ होता. सर्वात आधी आम्ही शासनाची मदत घेऊन रिक्रुटमेंट केली, लोक आणले. लोक नसल्यामुळे जे आहे तर वक्फची जमीन म्हणजे सरकारची जमीन नाही माझीच जमीन, वक्फ मंडळाची जमीन नाही माझीच जमीन, माझ्या बापाची जमीन म्हणून लोक बसत होते. त्यांना रोखण्यासाठी मंडळाकडे कोणी माणूस नव्हता, कर्मचारी नव्हता. पण आज रोजी आमच्याकडे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तो जमिनीवर कोणी बसला तर त्याच्यासोबत कायदेशीर लिटिगेशन करण्यासाठी कोर्टात धाव घेण्यासाठी पण आमच्याकडे लोक नव्हते ना, लिगल आमच्याकडे सेटअप होता. आम्ही 2021 नंतर तो सेटअप तयार केला. 2022 पर्यंत आमचं पूर्ण महाराष्ट्रात सेटअप तयार झालं. आम्ही शासनाकडे गेलो, शासनाला सांगितलं की आम्हाला 3500 रुपये आमच्याकडे फी देण्याची तरतूद होती, कारण तिजोरीत पैसे नव्हते, सर्व्हिसेस नाही तर इन्कम पण नाही. तर मग शासनाने आम्हाला बळकटी करण्यासाठी फक्त वार्षिक 2 कोटीचं टेंडर आहे आमचं, ते लिगल फर्मला दिल्लीच्या दिलं, जे आमचे 3000 आपण किती केसेस म्हणजे 3000 केसेस ट्रिब्युनलपासून सुप्रीम कोर्टपर्यंत ह्यात आणि 3 हायकोर्ट हे सगळे केसेस पाहण्यासाठी आम्ही लिगल फर्मची नियुक्ती केली. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की चांगले वकील जर कोर्टासमोर उभे राहते तर केसमध्ये लवकर आपल्याला निकाल भेटतो. अशा पद्धतीने आम्हाला सकारात्मक रिझल्ट भेटत आहेत आणि आमच्या जमिनी आम्हाला परत मिळायला सुरुवात झालेली आहे. बीडमध्ये सुद्धा आम्ही 2-3 जमिनी परत घेण्यासाठी सक्सेस झालेलो आहे. संभाजीनगरमध्ये बुलडोजर कारवाई देखील सुरू केलेली, म्हणजे ती काय कारवाई आणि ती कशा पद्धतीने आणि किती परिणामकारक आहे आणि वक्फची जमीन खरंच रिकामी होती? याच्यामध्ये असा विषय आहे की ज्यांचे काही लोकांसाठी जे आहे ते संकट आहे, पण माझ्या हिशोबाने बऱ्याचशा लोकांसाठी ती संधी आहे. आम्ही एक संधी देतोय की जे वक्फ मिळकतीवर बसलेले आहेत, जे भाडे देत नाही वक्फ मंडळाला, प्रायमरी स्वरूपाचा एक भाडे करार करून ठेवलेला आहे फक्त, अजिबात 2014मध्ये लीज रोल आला त्याप्रमाणे भाडे, त्यांना आम्ही एक संधी देतोय की तुम्ही लीज रूलप्रमाणे भाडे द्या, आमच्याकडून नाहरकत घ्या आणि ते कॉर्पोरेशनकडून येणाऱ्या ज्या बिल्डोजर आहे त्याच्यापासून तुमचे संरक्षण करा. पण जे लोक अजिबातच कायद्याचे पालन करणार नाही, वक्फ ॲक्टचे पालन करणार नाही, तर त्यांचं हे बुलडोजर कारवाई होणार आणि आमची प्रॉपर्टी आम्ही रिकामी करून इतर कोणालाही ती भाडेपट्ट्याने देणार. आपण जर पाहिलं तर गेल्या काही महिन्यांपासून काही वर्षापासून मस्जिदवरील जे भोंगे आहेत त्याबाबत वाद सुरू आहे आणि आता त्यामध्ये नवीन एक तरतूद देखील, नियम देखील आणला विधानसभेनं. या सगळ्याबाबत वक्फचे बोर्डाचे अध्यक्ष म्हणून तुमची काय भूमिका राहणार? हे पहा, भोंग्याबाबत जे आहे, सार्वजनिक भोंगे जे काही धार्मिक स्तरावर असतील या अजून इतरत्र कार्यक्रमात भोंगे असतील त्याच्यासाठी तो नियम आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्या बाबतीत काय आदेश पारित केलेले डेसिबल बाबत, तर या आपल्या महाराष्ट्र सरकारने त्याच्याबाबत जे आहे तर गृह विभागाने एक असा निर्णय घेतलेला आहे की भोंगे जर लावायचे असतील कोणत्याही धार्मिक स्थळावर तर त्याला त्या संबंधित पोलीस स्टेशनची परवानगी घ्यावी लागेल आणि मर्यादा जी दिलेली आहे डेसिबलची त्या मर्यादेप्रमाणे लावावं लागेल. त्यासाठी जर तिथं वक्फ मंडळाची NOC वक्फ मंडळाची नोंदणी प्रमाणपत्र जे काय गोष्टी लागत असतील तर ते आम्ही विदिन डे देण्याचा प्रयत्न करू. महामंडळाच्या मिटिंगचा वेट करायला लावणार नाही. आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारीला आम्ही अधिकार प्रदान केलेले आहेत की भोंगेचा विषय काही आला तर नियमाची सर्व कागदपत्राची तपासणी करून ताबडतोब ती देता यावी. कारण मस्जिद असो, दर्गा असो, खानका असो, कब्रस्तान असो, यांचे संरक्षण करणे आणि यांचं सुपरविजन करणे ही वक्फ मंडळाची जबाबदारी आहे. त्याच्यासाठीच हे वक्फ मंडळ स्थापन आलेलं आहे. त्याच्या संरक्षणासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नात राहू. मुंबईमधले अनेक भोंगे हे बेकायदेशीर आहेत आणि ते काढले गेले अशा पद्धतीने देखील सांगितलं गेलं. त्याचा आकडा देखील खूप मोठा आहे. नेमकी ती काय वस्तुस्थिती आहे आणि ते कशा पद्धतीने? विषय त्याच्यामध्ये असा आहे की त्याच्या बाबतीत जे काय माझ्याकडे पूर्णतः प्राप्त नाहीये, पण जे भोंगे नियमाप्रमाणे नाहीयेत, ज्यांच्याकडे अजिबात परवानगीच नाहीये, त्यांना नोटीस देऊनही त्यांनी डेसिबल कमी केलेलं नाही, अशाच भोंग्यावर मला वाटतं कारवाई केलेली. कारण बरेचसे भोंगे जे आहेत, मुंबई फार मोठं महानगर आहे, त्याच्यामध्ये फार मस्जिदी आहेत, दर्गा आहे, मंदिर आहे, ख्रिश्चन आहे, गुरुद्वारे आहेत. तर सगळे जे नियमाप्रमाणे आहेत ते भोंग्याला शासनाने बिलकुल हात लावलेला नाही. आपण जर बघितलं तर पुणे असेल, संभाजीनगर असेल, अशा मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या महानगरांमध्ये देखील वक्फची प्रॉपर्टी आहे
पुण्यातल्या बाणेर भागात जी वक्फ प्रॉपर्टी होती ती अतिशय कमी किमतीत एका व्यक्तीला किंवा एका संस्थेला दिली गेली आणि त्यामध्ये कुठला तरी एक आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा देखील आरोप पाठीमागे करण्यात आला. नेमकं काय आहे सगळं? अगदी बरोबर. याच्यामध्ये जे बाणेरमधला जे प्रकरण आहे, जे सोशल मीडियामध्ये येत आहे, कोणी आमच्याकडे कागदोपत्री पुरावा घेऊन आजपर्यंत, आज 8वा दिवस आहे, मी 2दा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की ज्याला वाटतं की याच्यामध्ये काही चुकीचं घडलेलं आहे त्यांनी त्याचे दस्तावेज सही आहो, पण आज स्टील तुमच्यासमोर बसेपर्यंत माझ्या ऑफिसमध्ये काही पुरावा दाखल झालेला नाही. बाणेरचं जे प्रकरण आहे, थोडक्यात सांगायचं म्हणजे 2013 पूर्वी वक्फ मंडळाची परवानगी घेऊन वक्फची मालमत्ता विक्री करण्याचे तरतूद कायद्यामध्ये होती. त्या कायद्यानुसार त्यावेळच्या वक्फ मंडळाने ठराव घेतलेला आहे 2006 मध्ये आणि 2009 मध्ये त्या संस्थेला विक्री करायचे अधिकार होते. त्याप्रमाणे त्यांनी हायेस्ट किमतीला जी काय जिल्हाधिकारी महोदयाने त्यावेळेस ती किमतीचं व्हेरिफिकेशन करून घेतलेलं आहे, तसा रेकॉर्ड तिथं आहे. आणि येणारी जी रक्कम आहे ती वक्फ मंडळाने त्या संस्थेला बांधील केलं होतं की ते राष्ट्रीयकृत बँकेतच येणारा पैसा 9 कोटी रुपये जमा करावा. पण सोशल मीडियामध्ये येते की आज ते 9.5 कोटी दिले, पण तसं नाही आहे. 2009 मध्ये जे खरेदी झालं त्याच वेळेस बँक ऑफ महाराष्ट्राच्या पुणे शाखेमध्ये ते पैसे जमा झालेले आहेत. म्हणजे त्यावेळेसचं टेंडर झालेलं, त्याच्यामध्ये 7 पार्टिसिपंट आले होते. आता जर त्याच्यामध्ये काय अनियमितता झाली असं लोकांना वाटत असेल, त्यावेळेस तर मी चेअरमॅन नव्हतो ना मेंबर होतो. मग हे लोक जे आज आरडाओरड करताय, ह्या लोकांनी मध्यंतरी काही 2-5 वर्षापूर्वी ट्रस्टी बनवा म्हणून ॲप्लिकेशन केलेलं आहे आमच्याकडे. मग तुम्ही ट्रस्टी काय फक्त त्याला त्रास देण्यासाठी होणार होता का? मग त्यावेळेस तुम्ही का हा आवाज उठवला नाही, का न्यायालयात धाव घेतली नाही? आजपर्यंत सिंगल अर्ज त्या बाणेरबद्दल कुठल्याही न्यायालयात प्रलंबित नाही. जर असेल, उच्च न्यायालयात एक प्रकरण आहे, त्याचा विषय काय आहे, त्याच्या स्थगिती आहे, असं आमच्याकडे दिसलेलं नाही. जर कुणी आमच्याकडे घेऊन आलं की बाबा हे प्रकरण जे आहे तर एखाद्या न्यायालयाने रद्द केलेलं आहे, कारण जेव्हा आपण कोणाला खरेदीखत करून देतो ते खरेदीखत रद्द करायचा अधिकार फक्त सिव्हिल कोर्टाला असतो. ते डायरेक्ट वक्फ मंडळ कसे करू शकेल? आमच्याकडे काही पुरावा आणल्यास आम्ही रीतसर सुनावणी घेऊन त्याच्यावर निर्णय देऊ. मात्र ती 1200 कोटीची प्रॉपर्टी आहे, 1200 कोटीची प्रॉपर्टी आहे आणि ती फक्त 9 कोटी रुपयाला दिली असा देखील आरोप केला जातोय. त्यामुळे नेमकं हे अर्थकारण कसं 2013ला जरी खरेदी झाली असली तरी बाणेर हा गजबजलेला भाग आहे. मग त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्ही म्हटले की आता टेंडर देखील काढलेलं होतं आणि टेंडरमध्ये 7-8 पार्टिसिपेंट देखील होते, तर त्या पद्धतीने जी प्रक्रिया आहे ती पूर्ण पार पाडली गेली आहे का? त्याची काही चौकशी वगैरे तुम्ही करणार आहात? तर याच्यामध्ये आम्ही 2006 मधला तो रेट तपासलेला आहे. 2006च्या रेडी रेकनरच्या जिल्हाधिकारी महोदयाच्या मान्यतेने ते व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्याच्याप्रमाणे ते टेंडर काढलं गेलं होतं. तर आणि खरेदीखत झालेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये आजच्या मार्केट भावाप्रमाणे त्याचा व्हॅल्यू तुम्ही करत आहात, बरोबर आहे, पण त्यावेळेसच ती प्रक्रिया रद्द झालेली आहे. आणि वक्फ कायद्यानुसार त्याचा जे नेचर आहे, ज्यावेळेस ते खरेदीखत झालं आणि पैसे वक्फच्या खात्यात आले त्याच दिवशी त्या वक्फचा नेचर संपुष्टात आलेला आहे. त्याच्यामुळे आता ती मिळकत कितीची झाली याला काही अर्थ नाही आहे. आपण एखादा प्लॉट खरेदी करतो कोणाकडून 100 रुपये स्क्वेअर फीटने जर 20 वर्षापूर्वी घेतला असेल आणि आज 4000 रुपये झाला असेल तर ती किंमत त्यावेळेसची पे केलेली आहे, ती अदा केलेली आहे. तर याच्यामध्ये जर काही अनियमितता झालेली असेल तर आम्ही ती तपासू. आणि याच्यासाठी जे आहे ना, वक्फ ॲक्ट 95 मध्ये कलम 97 आहे, ज्याच्यामध्ये शासन सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतो, चौकशीचे आदेश देऊ शकतो. असे काही आम्हाला आदेश झाले किंवा आमच्याकडून काही आम्हाला काही पुरावे दिले गेले तर आम्ही जरूर त्याची चौकशी करू आणि चुकीचं झालं असेल तर उचित त्याच्यावर कारवाई करू. संबंधित संघटना आहे त्यांच्याकडून केवळ आरोप केले जातात, अद्यापर्यंत तुमच्याकडे पुरावे दिले नाहीत. मग यामध्ये बोर्डाची प्रतिमा मलिन करणं किंवा कुठला तरी संभ्रम निर्माण करणं हाच उद्देश? हा विषय असा आहे की याच्यामध्ये जे काही आंदोलन करतायत, एक आंदोलनासाठी पण एक संविधानामध्ये तरतूद आहे की ज्यांच्या विरुद्ध तुम्ही आंदोलन करता आधी त्यांना निवेदन द्या, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा, त्यांनी तुमची मागणी मान्य नाही केली तर मग आंदोलनाचं आहे. हे डायरेक्ट आंदोलन करतायत म्हणजे हे राजकारण आहे निव्वळ. फक्त समीर काजी मागच्या 3 वर्षापासून आपल्या सहकार्यासोबत जे आहे शासनाच्या मदतीने वक्फ मंडळाकडून शासनाकडून निधी आणून वक्फ मंडळाला मजबूत करत असे, लोकांना सेवा देत आहे, झपाट्याने डेव्हलपमेंट होत आहे. जी 70 वर्षात नाही झाली ती 4 वर्षात तुम्हाला बघायला भेटत आहे. याचं फक्त निव्वळ राजकारण, हे आपल्याला डेव्हलपमेंट होऊ द्यायचे नाही. असे पण काही विघातक जे घटक आहे समाजामध्ये त्यांची ही वृत्ती आहे की हे आपल्याला डेव्हलपमेंट होऊ द्यायचे नाही. वक्फ मंडळातला जे पहिला एक काळ होता की आमच्या मुख्य कार्यालयामध्ये काही दलाल फिरायचे, कोणाला तरी नोटीस काढायची, त्याला ब्लॅकमेल करायचं, त्याच्याकडून पैसे काढायचे. आम्ही हे सगळं संपवलेलं आहे.
हे देवेंद्रजीचं सरकार आहे. हे कोणावर अन्याय करणारं सरकार नाही, वक्फचा आधार घेऊन कोणालाही ब्लॅकमेल करणारं सरकार नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही आमची प्रॉपर्टी कोणाकडे 1 इंच जरी असेल तर आम्ही सोडणार नाही. ते कायदेशीर मार्गाने म्हणा, जे काही मार्ग आमच्याकडे आहेत काय वक्फ कायद्यामध्ये तरतुदीप्रमाणे ते आम्ही हस्तगत करू, पण वक्फचा आधार घेऊन कोणालाही आम्ही ब्लॅकमेल करू देणार नाही. मुंबई महानगरीत आहे तर काही उद्योजक नाही आहे तर वक्फ बोर्डवर आपले घर बंगले बांधलेले आहेत, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे पहा की मुंबई जी आहे, आधी चॅरिटी कमिशनरमध्ये मुंबईचे जे वक्फ मिळकतीची नोंदी होती, त्यांनी त्यावेळीच्या चॅरिटीच्या कायद्याप्रमाणे तरतुदीप्रमाणे त्या इमारती बांधलेल्या जवळपास ते 500 इमारती आहेत. ते इमारती त्यानंतर आमच्याकडे वक्फ कायद्यानुसार ते आमच्याकडे आल्या, तर आता त्या डिलॅपिटेड झालेल्या आहेत. त्याच्याबद्दल पण आम्ही जे तर शासनाशी चर्चा करून त्याच्यामध्ये काय पर्याय करता येईल, कारण ते बांधावे तर लागतील. कारण ते जर उद्या पडल्या तर त्याच्यामध्ये राहणाऱ्या लोकांचा जीव जाऊ शकतो. त्याबद्दल सुद्धा आम्ही शासन दरबारी थोडंसं चर्चा करून त्याच्यात काय मार्ग निघू शकतो आणि त्या बिल्डिंगचा, त्या इमारतीचा कसा विकास होऊ शकतो. कारण त्याचा विकास झाला तर वक्फ मंडळाची इन्कम वाढणार आहे, लोकांच्या सोयीसुविधा वाढणार आहेत आणि तो एक मोठ्या विकासाचा भाग राहील. धन्यवाद.